हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर माया. जेनेक्स पेरेंटिंग विथ डॉक्टर माया ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा विषय आहे प्रिकॉशियस प्युबर्टी. सुरुवात करेन मी एका केसने. साधारण एक 8 दिवसापूर्वी माझ्याकडे एक पॅरेंट्स आलेले होते. त्यांची मुलगी होती, वयवर्ष 9, आणि कंप्लेंट अशी होती की तिला पहिल्यांदा पिरियड्स आलेले होते. मुलीपेक्षा आई आणि बाबाच खूप जास्त घाबरलेले होते की आमची मुलगी अजून खूप लहान आहे आणि तिला आम्हाला अपेक्षित नव्हतं हे की तिला ह्या वयात पिरियड्स येतील असं. तर त्याच संदर्भात मग काउन्सिलिंग किंवा काउन्सिलरचा रोल तो काय, तर मुलीला ह्या सगळ्या प्रोसेसबद्दल माहिती देणं एक, आणि दुसरी गोष्ट की ह्या दरम्यान आपण काय काय काळजी घेऊ शकतो, आपण आपल्यामध्ये कुठले चेंजेस होणार आहे, आपल्या शरीरात कुठले चेंजेस होणार आहेत आणि त्याच्याशी आपण कसं कोप करणार आहोत याबद्दल माहिती देणं. या सगळ्या केसमध्ये मुलीपेक्षा आई जास्त पॅनिक झालेली होती, कारण आईच्या मनात खूप सारे प्रश्न होते. प्रश्नांपेक्षा आईच्या मनात खूप सारी चिंता होती मुलीबद्दल. साधारण वयवर्ष 11 ते पुढे 14पर्यंत हे एक वय असतं. आत्ताची जी कंडिशन आहे, सध्याच्या केसेस ज्या आम्ही बघतो आहोत, तर ते जे वय आहे, जे प्युबर्टीमध्ये येण्याचं जे वय आहे, ते आता थोडंसं अलीकडे आलेलं आहे. ते 9 किंवा 10 वर्षापर्यंत आलेलं आहे. त्याला आम्ही म्हणतो प्रिकॉशियस प्युबर्टी. प्रिकॉशियस प्युबर्टीमध्ये शरीरामध्ये काही चेंजेस होत असतात, पण मुलांच्या वागण्यामध्ये जास्त चेंजेस होत असतात. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की प्युबर्टीमध्ये मुलींना पिरियड्स येणं किंवा स्किनवर पिंपल्स येणं किंवा चेस्टवर पिंपल्स येणं, शरीरामध्ये बदल होणं की जे आपल्याला ऑब्झर्वेबल असतात. मुलांच्याही आपल्याला शरीरात बदल दिसतं. मुलांची अचानक उंची वाढणं, मुलांचा आवाज फाटणं किंवा चेहऱ्यावर केस येणं, जे आपले केस आहेत ते रफ असणं, अशा अनेक गोष्टी आहेत की ते मुलांमध्ये ऑब्झर्वेबल आहेत. मुलींमध्येही मुलींचं वजन वाढतं, मुलींच्या शरीराला आपण म्हणूयात की शरीर भरतं. प्रिकॉशियस प्युबर्टी असल्यामागे अनेक कारणं आहेत की आपण जर म्हटलं की एक हेरिडेटरी म्हणूयात की घरात जर आई, आजी किंवा मावशी ह्यांना जर त्यांच्या लहान वयात पिरियड्स आलेले असतील तर कदाचित एक पुढच्या जनरेशनलाही तसं होऊ शकतं. दुसरी गोष्ट आहे लाईफस्टाईल. मुलांच्या खाण्याच्या सवयी, की मुलांच्या खाण्यामध्ये जर खूप जास्त फॅट्स असतील, बेकरी प्रोडक्ट्स जास्त असतील, मैद्याचे पदार्थ जास्त असतील किंवा बाहेरचं फास्ट फूड जर मुलांचं खाण्याचं प्रमाण जास्त असेल, किंवा आपण असं म्हणूयात की चायनीज जेवण आहे की ज्याने फॅट डेव्हलपमेंट ही जास्त होत असते, मुलांचं वजन जास्त असेल, वयाच्या मानाने, उंचीच्या मानाने जर मुलांचं वजन हे जर जास्त असेल तरी देखील प्रिकॉशियस प्युबर्टी ट्रिगर होऊ शकते. अजून एक जर आपण एन्व्हायरमेंटल जर फॅक्टर्स म्हटले तर मुलांच्या लाईफस्टाईलमध्ये प्लॅस्टिकचा जास्तीत जास्त वापर होत असेल, किंवा मुली जर खूप अर्ली एजमध्ये जर कॉस्मेटिक्सचा वापर मुलांनी सुरू केलेला असेल, त्याच्याच पुढे एन्व्हायरमेंटल ट्रिगर्समध्ये आपण असं म्हणू शकतो की मुलांचा सोशल मीडियावरचा वापर, की मुलं सोशल मीडियावर काय बघता आहेत, टेलिव्हिजनवर काय बघता आहेत, ज्यामुळे की मुलांचे हॉर्मोन ट्रिगर्स होऊ शकतात. आणि अर्ली स्टेजमध्ये जर हॉर्मोन ट्रिगर्स झाले तर प्युबर्टी चेंजेस मुलांमध्ये अनुभवायला मिळतात किंवा बघायला मिळत आहेत. ह्याच्याचबरोबर जर आपण काही मेडिकल कंडिशन्स बघितल्यात की बऱ्याचदा अर्ली एजमध्येच, खूप लहान वयातच मुलांना थायरॉईड पण डिटेक्ट होऊ शकतं किंवा थायरॉईडचे कंप्लेंट्स ट्रिगर होऊ शकतात. तर त्यामुळेही कधी कधी प्रिकॉशियस प्युबर्टीची सुरुवात असू शकते. एक्सरसाइजचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे. सध्याचे मुलांची जी एंगेजमेंट आहे ती क्लासेसमध्ये आहे, ती स्कूलमध्ये आहे, अजून काही हॉबी क्लासेसमध्ये आहे. हा पिरियड मुलांसाठी खूप कधी कधी क्लेशदायक होऊ शकतो, कारण एस्पेशली मुलांमध्ये, कारण त्यांना खूप जास्त अँगर इश्यूज ट्रिगर होऊ शकतात. त्यांच्यामध्ये खूप सारी चिडचिडपणा असणं किंवा अबोला येणं अशाही गोष्टी होऊ शकतात. तर मुलांबरोबर कनेक्ट होण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मुलांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्यांना आपण योग्य पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. मुलांशी कनेक्ट होणं गरजेचं आहे, मुलांशी बोलत राहणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे 2-3 वर्ष त्यांच्या आयुष्यातले येणार आहे हे खूप छान असणार आहेत. स्वतःबद्दल काहीतरी कॉम्प्लेक्स डेव्हलप होणं किंवा स्वतःबद्दल काहीतरी न्यूनगंड निर्माण होणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत या मोस्ट ऑफ टाईम ह्या प्युबर्टी एजमध्ये होत असतात. आपण मुलांना विश्वासात घेणं किंवा आपण मुलांना विश्वास देणं
त्याने मुलांची डेव्हलपमेंट ही खूप छान पद्धतीने होत असते. आपल्या मुलांच्या आयुष्यात ही वेळ एकदा येणार आहे, पण ती खूप आधी येणं अपेक्षित नाही. तुम्हालाही वाटत असेल की अशा काही गोष्टी आपल्या मुलांसोबत वेळेच्या आधी व्हायला नको असेल, तर तुम्हाला आजच त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तुमचं मूल कुठल्याही इयत्तेत असू देत, त्याला कितीही होमवर्क असू देत, त्याला कितीही अभ्यासाचा स्ट्रेस असू देत, त्याला अजून काही हॉबी क्लासेस असू देत, पण कमीत कमी 1.5 तास तुमचं मूल हे मैदानावर असणं गरजेचं आहे. त्याने खेळणं गरजेचं आहे. त्याला कुठल्याही एका खेळात तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता. तुम्ही त्याला स्विमिंगसाठी इन्व्हॉल्व करू शकता. तुम्ही त्याला फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अजून कुठलंही बॅडमिंटन असेल की जिथे मुलाचा घाम जाणार आहे, अशा ठिकाणी मुलांची इन्व्हॉल्वमेंट असणं खूप गरजेचं आहे. आणि बेनिफिट हा होणार आहे, एक तर त्याची शरीराची जी वाढ आहे, एक्सरसाइज आहे ते प्रॉपर होणार आहे. दुसरी गोष्ट आहे, त्याचं मन जे आहे ते रिलॅक्स होणार आहे. त्याचा ब्रेन जो आहे तो रिलॅक्स होणार आहे. मुलांमध्ये भावनिक बदल काय काय होऊ शकतात, जे बदल मुलांच्या प्युबर्टी एजमध्ये आधी आपण बघत होतो किंवा अनुभवायला मिळत होतं की ऑपोजिट जेंडरबद्दल अट्रॅक्शन असणं किंवा तासनतास आपण कॉस्मेटिक्सचा वापर करणं, तासनतास आपण मेकअप करणं किंवा फ्रेंड्ससोबत खूप जास्त गॉसिप्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप लहान मुलांमध्ये आता आम्हाला बघायला मिळत आहेत किंवा आमच्याकडे जेव्हा केसेस येतात तर त्या अनुभवायला मिळत आहेत. सोशल मीडियावर नको त्या लोकांना अटेंड करणं, व्हर्च्युअल फ्रेंडशिप्स मेंटेन करणं, त्यांच्यासोबत चॅटिंग करणं किंवा त्यांना अननेसेसरी माहिती अवेलेबल करून देणं, स्वतःचे फोटोज क्लिक करणं, ते फ्रेंड्सला पाठवणं, सेल्फीज क्लिक करून ते सोशल मीडियावर अपलोड करणं. आईचं अकाउंट असेल, बाबाचं अकाउंट असेल, कधी तर मुलांचं स्वतःचं एक अकाउंट असतं की ते आईबाबांपासून हाईड करून ठेवलेलं असतं. अशाही गोष्टी आहेत. सो हा एक अलार्म आहे, आपल्यासाठी आहे आणि मुलांसाठीही आहे. इथून पुढे जे आहेत, आपण मुलांना कुठल्याही गोष्टीपासून थांबवणं हे सोल्युशन नसू शकतं, पण मुलांना त्या टेक्नॉलॉजीचा किंवा त्या गोष्टींचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे किंवा आपण कशा पद्धतीने तो वावर असला पाहिजे, ह्या गोष्टींचं गाईडलाईन्स देणं किंवा शिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्युबर्टी ही एक फेज आहे, ती येणार आहे, ती येऊन गेली आहे. पण आत्ताची जी कंडिशन आहे, मुलांना खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आजूबाजूला अवेलेबल आहेत, त्याचा मुलांवर इम्पॅक्ट होतो आहे. पण तो इम्पॅक्ट कमी करण्यासाठी, तो थांबवण्यासाठी नव्हे, तो कमी करण्यासाठी ॲज अ पॅरेंट आपल्याला मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये पॅरेंट म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी अवेलेबल असणं गरजेचं आहे. बऱ्याच पालकांशी जेव्हा मी डायलॉग करते आहे, सो पालकांचं एक स्टेटमेंट असतं, मॅडम आमच्या घरातलं वातावरण खूप फ्री आहे, खूप फ्रँक आहे, आम्ही त्याचे आईबाबा नाही, आम्ही त्याचे फ्रेंड्स आहोत. नाही, आईबाबा हे आईबाबाच असणं अपेक्षित आहे. मुलांना फ्रेंडशिप करण्यासाठी त्यांच्या वयाचीच मुलं हवी असतात, त्यांच्या वयाचीच मुलं असायला पाहिजे, कारण त्यांची लँग्वेज जी आहे ती त्यांना समजते. आईबाबा हे रिस्पॉन्सिबल आहेत. आईबाबा हे मुलांचे आयुष्याचे निर्णय घेणारे लोक आहेत. तर डिअर फ्रेंड्स, इट्स हाय टाईम, मुलांची काळजी घ्या, मुलांच्या सोबत राहा, मुलांच्या लाईफस्टाईलवर काम करा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मुलं हे आपल्याकडे बघून शिकत असतात. म्हणजे सुरुवातीला आपण आपल्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे. आपण आपली लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. आपण एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आपण मुलांशी डायलॉग करणं गरजेचं आहे. आपण आपला स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे. आपण मोबाईलपासून दूर जाणं गरजेचं आहे. आपण मुलांच्या जवळ येणं गरजेचं आहे. जे पेरेंट्स मुलं आहेत, लहान आहेत, अजून त्यांचं वय हे उमलण्याचं आहे, ते उमललेली नाही आहेत, ह्याच वयात मुलांची सगळ्यात जास्त काळजी घेणं अपेक्षित आहे. ह्याच वयात मुलांना तुमचा सहवास असणं अपेक्षित आहे. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगाल. तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये जर छोटी मुलं असतील किंवा टीनेज मुलं असतील तर त्यांच्या पॅरेंट्सपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणखी काही विषयांवर तुम्हाला मुलांच्या वागणुकीबद्दल किंवा मुलांच्या शरीराबद्दल किंवा मुलांच्या वाढीबद्दल किंवा मुलांच्या मानसिक स्थितीबद्दल जर काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करू शकता की पुढचा व्हिडिओ आपण त्या पद्धतीने बनवूयात. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जेनेक्स पेरेंटिंग विथ डॉक्टर माया ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काळजी घ्या. तुमचीही घ्या, मुलांचीही घ्या. थँक्यू सो मच.